So hello students, बघा आता नेक्स्ट पॉइंट इन वर्टिकल सर्क्युलर मोशन. बघा क्वेश्चन काय आहे. इन वर्टिकल सर्क्युलर मोशन if the velocity at highest point is if velocity at highest point is root nrg, okay, root nrg, then velocity and tension at different positions, then velocity and tensions at different positions if velocity at highest point is root nrg, then velocity and tension at different positions चा फॉर्म्युला आपल्याला इथं फाइंड आउट करायचा आहे. आता कसं येणार बघा. सपोज दिस पार्टिकल इज परफॉर्मिंग वर्टिकल सर्क्युलर मोशन, तर याच्यामध्ये व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पोझिशन दिलेली आहे. व्हेलॉसिटी सपोज पार्टिकल इज परफॉर्मिंग वर्टिकल सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन अँड हायेस्ट पॉइंटची जे स्पीड आहे, हायेस्ट पॉइंटची व्हेलॉसिटी आहे ती रूट एन आर जी आहे. याच्यावरून हा एखादा मिडल पॉइंट असेल किंवा बॉटम पॉइंट असेल त्या पॉइंटची व्हेलॉसिटी किती. सपोज हा पॉइंट आहे ए आणि हा पॉइंट आहे बी, ओके, हा पॉइंट आहे सी. तर हायेस्ट पॉइंटची व्हेलॉसिटी काय असेल, रूट एनर्जी असेल तर मिडल पोझिशन म्हणजे सी पोझिशनची व्हेलॉसिटी किती आणि बी पोझिशनची व्हेलॉसिटी किती, आणि त्याचबरोबर ए ने मिडवे पोझिशनची व्हेलॉसिटी किती हे पण कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. आता मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की एका पोझिशनची व्हेलॉसिटी दिलेली असेल आणि दुसऱ्या कुठल्याही पोझिशनची व्हेलॉसिटी काढायची असेल तर कुठलं कायनेमॅटिक इक्वेशन वापरायचं आहे, थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन यूज करायचं आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर व्हेलॉसिटी ॲट पॉइंट सी अगोदर फाइंड आउट करूया. व्हेलॉसिटी ॲट सी, velocity at position C. ओके, तर velocity at position C काढण्यासाठी बाय थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन यूज करूया. थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन, बाय थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन काय होणार बघा. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, दॅट इज व्हेलॉसिटी ॲट पोझिशन सी स्क्वेअर इज इक्वल टू यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, दॅट इज व्हेलॉसिटी ॲट पोझिशन ए प्लस 2. ओके. आता डाऊनवर्ड मोशन साठी काय करायचं, जी पॉझिटिव्ह घ्यायचं आणि अपवर्ड मोशनला जे काय करायचं असतं निगेटिव्ह घ्यायचं असतं. त्याच्यामुळे 2 ऍक्सेलरेशन जी एवढं घेणार आहे. आणि डिस्प्लेसमेंट, आता ए टू सी डिस्प्लेसमेंट पुन्हा एकदा बघा, इथं अनेक स्टुडंटला कन्फ्युजन असतं. ए टू सी डिस्प्लेसमेंट कुठली घ्यायची, तर डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हर्टिकल हाईट घ्यायची ए आणि सी मधली. कारण इथं कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये डिस्प्लेसमेंट कुठली घ्यायची असते, ही डिस्प्लेसमेंट एस जी आहे ती कुठली घ्यायची असते, ऍक्सेलरेशनच्या डायरेक्शन असणारी डिस्प्लेसमेंट. आता त्या ऍक्सेलरेशन जी आहे ना ते एक्झॅक्टली डाऊनवर्ड आहे, म्हणजे जीच्या डायरेक्शन म्हणजे व्हर्टिकल डायरेक्शन असणारी डिस्प्लेसमेंट म्हणजे ए आणि सी मधली हाईटच तुम्हाला घ्यायची आहे. आता ए आणि सी मधली हाईट म्हणजे किती येणार आहे, आर येणार. ओके, अँड देअरफॉर VC स्क्वेअर इज इक्वल टू रूट एनआरजी इज द व्हेलॉसिटी ॲट पॉइंट ए. त्याचा स्क्वेअर केल्यावर काय होणार आहे, एन आर जी होणार प्लस 2RG होणार. म्हणजे इथं RG जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये येणार आहे n+2. ओके, n+2. सो व्हेलॉसिटी ॲट मिडवे पोझिशन इज अंडर रूट n+2 RG. n+2 RG येणार आहे व्हेलॉसिटी ॲट द मिडवे पोझिशन. त्याचबरोबर बॉटम पोझिशनची व्हेलॉसिटी काढायचं आहे. आता हे व्हेलॉसिटी ॲट पोझिशन सी झालं किंवा मिडवे पोझिशन असं म्हटलं जातं. आता व्हेलॉसिटी ॲट बॉटम पोझिशन काढायचं असेल तर पुन्हा एकदा थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. सो व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू व्ही ए स्क्वेअर प्लस 2 into g into
ए आणि बी मधली व्हर्टिकल हाईट, ए आणि बी मधली व्हर्टिकल हाईट म्हणजे काय येणार आहे, डायमीटर येणार. डायमीटर म्हणजे दॅट इज 2 टाइम्स रेडियस. सो फी बी स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट NRG चा स्क्वेअर होणार आहे NRG प्लस 4RG. सो देअरफॉर इट इज RG कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये राहणार N प्लस 4. सो फी बी इज इक्वल टू अंडर रूट N प्लस 4RG. आता याच्यामध्ये असं विचारलं जाऊ शकतं की व्हॉट इज रेशिओ ऑफ मॅक्सिमम स्पीड टू द मिनिमम स्पीड. कारण टॉपमोस्ट पोझिशनला स्पीड काय असणार आहे, मिनिमम असणार, आणि बॉटम मोस्टला काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. सो रेशिओ ऑफ मॅक्सिमम टू मिनिमम स्पीड हा रेशिओ जर विचारला तर मॅक्सिमम किती आहे, अंडर रूट N प्लस 4RG. तर अंडर रूट N प्लस 4 राहणार, RG गेट कॅन्सल. ओके, आणि इथं अंडर रूट N राहणार आहे. अंडर रूट NRG is the velocity at the highest position ना. So RG गेट कॅन्सल. सो मॅक्सिमम व्हेलॉसिटी टू मिनिमम व्हेलॉसिटीचा रेशो काय येणार आहे, अंडर रूट N प्लस 4 डिवायडेड बाय N. ओके, त्याचबरोबर टेन्शन्स, त्याचबरोबर व्हेलॉसिटी ऍट एनी पोझिशन कॅल्क्युलेट करूया, एनी इंटरमिजिएट पोझिशन. वन्स अगेन टॉपमोस्ट पोझिशनला व्हेलॉसिटी किती आहे, टॉपमोस्ट पोझिशनला आहे अंडर रूट NRG एवढी आहे. ओके, आणि सपोज पार्टिकल आता कुठं आहे, बॉटम पोझिशन पासून अँगल घेऊया आपण, बॉटम पोझिशन पासून सर्टन अँगल घेऊया. म्हणजे पार्टिकल जो आहे तो सपोज या ठिकाणी ऍट एन अँगल थीटा फ्रॉम द बॉटम पोझिशन. इथली व्हेलॉसिटी किती असेल, आता बॉटम पोझिशनची व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट केलेलीच आहे. बॉटम पोझिशनला किती असते, अंडर रूट N प्लस 4RG असते. काय करूया, बॉटम पोझिशनची व्हेलॉसिटी घेऊया आणि या पोझिशनची व्हेलॉसिटी फाइंड आउट करूया. सो आपल्याला काय मिळणार, व्हेलॉसिटी ऍट एन अँगल थीटा फ्रॉम द बॉटम पोझिशन मिळेल. ओके, हे कॅल्क्युलेशन आता आपल्याला करायचं आहे. velocity at angle theta from bottom position. ओके, सो मोस्टली FECM मध्ये अँगल जो घेणार आहे तो कुठून घेणार आहे, बॉटम पोझिशन पासूनच आपण घेणार आहे बघ, कारण ते आपल्याला जास्त सुटेबल ठरतं. ठीक आहे, आता बघा पुन्हा एकदा बॉटम पोझिशनची व्हेलॉसिटी माहिती आहे आणि या पोझिशनची व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. या पोझिशनची व्हेलॉसिटी सपोज किती आहे, फी थीटा आहे, आणि ही पोझिशन काय आहे, दॅट इज बी पोझिशन आहे. ठीक आहे, बी पोझिशन वरून थीटा पोझिशनची व्हेलॉसिटी काढायची आहे. वन्स अगेन सेम स्टेप येणार आहेत. एका पोझिशनची व्हेलॉसिटी माहिती असेल, सेकंड पोझिशनची व्हेलॉसिटी कुठलीही काढायची असेल तर थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन वापरायचं आहे. बाय थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन phi square is equal to u square plus 2as. So velocity at an angle theta square is equal to initial velocity कुठलीही घ्या, आन्सर सेमच येणार आहे. टॉपमोस्ट पोझिशनची व्हेलॉसिटी घेतली, इनिशियल व्हेलॉसिटी म्हणून घेतलं तरी चालणार आहे, किंवा बॉटम मोस्ट पोझिशनचं घेतलं तरी चालणार. आन्सर मध्ये काही चेंज होत नाही. सो फी बी स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट. आता ज्यावेळी बॉडी बॉटम पोझिशन पासून वर जात असते त्यावेळी काय करते, ग्रॅव्हिटी त्याला कमी करते, व्हेलॉसिटीला कमी करते, अपोज करते. त्याच्यामुळं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय करावं लागेल, तर मायनस जी घ्यावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर
व्हर्टिकल हाईट पाहिजे आपल्याला, बी पोझिशन आणि ही थीटा पोझिशन जी आहे त्याच्यामधली व्हर्टिकल हाईट. आता व्हर्टिकल हाईटचा काय फॉर्म्युला असतो मी तुम्हाला सांगितलाय, कारण तो एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. व्हीसीएमच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. ओके, सो बॉडी ज्यावेळी बॉटम पोझिशन पासून सर्टन अँगल मध्ये वर जाते त्यावेळी किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट, किती व्हर्टिकल हाईट न वर ट्रॅव्हल करते ती r इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा, r इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. सो फी थीटा स्क्वेअर इज इक्वल टू फी बी स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, दॅट इज अंडर रूट n प्लस 4 RG चा स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, n प्लस 4 RG होणार. हे मायनस साइन मध्ये येईल, मायनस. ओके, त्याच्यानंतर 2 RG ऍज इट इज 2 इंटू r इंटू g इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा. ठीक आहे, 1 मायनस कॉस थीटा येणार आहे. सो फी थीटा स्क्वेअर इज इक्वल टू असं लिहू शकतो आपण NRG ऍज इट इज, म्हणजे RG न ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय केलेला आहे, NRG प्लस 4 RG मायनस हे 2 RG न देखील ब्रॅकेटच्या आत मल्टिप्लाय करूया, मायनस 2 RG प्लस 2 RG कॉस थीटा, दॅट इज NRG 4 RG मायनस 2 RG म्हणजे काय येणार आहे, प्लस 2 RG येणार, प्लस 2 RG कॉस थीटा येणार आहे. आता याच्यामध्ये पुन्हा एकदा 2 RG कॉमन काढू शकतो, सो NRG प्लस 2 RG इन ब्रॅकेट 1 प्लस cos theta. Okay, so velocity at an angle theta is given by formula under root काय येणार आहे, NRG प्लस 2 RG इन ब्रॅकेट 1 प्लस cos theta. ठीक आहे, म्हणजे टॉपमोस्ट पोझिशनला स्पीड जर काय असेल अंडर रूट NRG असेल तर कुठल्याही अँगल थीटाला, परंतु अँगल थीटा कुठून पाहिजे, अँगल थीटा शुड बी फ्रॉम दी बॉटम पोझिशन. तर कुठल्या अँगल थीटाला व्हेलॉसिटी किती असणार आहे, अंडर रूट NRG प्लस 2 RG इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस थीटा. ओके, बघा इथं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं साइन थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन तुम्ही वापरणार ना, पुन्हा एकदा सांगतोय बघा. थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन काय आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS. ठीक आहे, आता एच्या ठिकाणी प्लस जी वापरायचं का मायनस जी वापरायचं, कसं ठरवायचं, हे बघा बॉडी कुणीकडे निघाली ते तुम्हाला अगोदर डिसाईड करायचं आहे. बॉडी वरून खाली जर येत असेल, ओके, वर बॉडी आहे आणि ती खाली येत असेल तर एच्या ठिकाणी प्लस ची वापरा, आणि बॉडी खालून वर जात असेल तर काय करायचं, ऍक्सेलरेशनच्या ठिकाणी मायनस ची वापरायचं. कारण वरून खाली येत असताना ग्रॅव्हिटी काय करते, ऍक्सेलरेट करते, ऍक्सेलरेशन म्हणजे पॉझिटिव्ह, लक्षात येतंय. आणि खालून वर जाताना ग्रॅव्हिटी काय करणार आहे, मोशनला अपोज करणार किंवा रिटार्ड करणार, म्हणून त्याला रिटार्डेशन घ्यायला पाहिजे, म्हणजे मायनस जी घ्यायला पाहिजे. लक्षात आलं का, बघा प्रॉब्लेम मध्ये बघायचं, बॉडी वरून खाली येत असेल तर ऍक्सेलरेशनच्या ठिकाणी प्लस जी वापरायचं, आणि बॉडी खालून वर जात असेल तर ऍक्सेलरेशनच्या ठिकाणी मायनस जी वापरायचं, हे लक्षात ठेवा. ओके, सो डाऊनवर्ड मोशनला जी प्लस घ्या, अपवर्ड मोशनला जी मायनस घ्या. हे बघा डाऊनवर्ड मोशन जर होत असेल तर काय करायचं, प्लस जी घ्यायचं, आणि अपवर्ड जर मोशन होत असेल, डाऊनवर्ड मोशन व्यवस्थित वर्ड लिहूया, डाऊनवर्ड मोशन होत असेल तर ऍक्सेलरेशन घ्यायचं प्लसची, आणि अपवर्ड मोशन होत असेल तर काय करायचं, मायनसची. आता इथं तुम्ही बघू शकताय बी पोझिशन पासून थीटा पोझिशनला आपण निघालोय म्हणजे काय होणार आहे, वर निघालोय, आणि वर निघालोय म्हणजे जी ची व्हॅल्यू काय करावं लागेल, इथं मायनस घ्यावी लागेल. किंवा याच्या अगोदर प्रिव्हियस प्रॉब्लेम मध्ये बघा, प्रिव्हियस प्रॉब्लेम मध्ये ज्यावेळी ए कडून आपण सी कडे येणार, ए पासून सी ला येणार आहे, म्हणजे सी पोझिशनची व्हेलॉसिटी काढायची आहे, ए पोझिशनची दिलेली आहे. आता ए पासून सी ला निघालोय म्हणजे खाली येतोय, म्हणजे खाली येत असल्यामुळे इथं काय करावं लागेल, ऍक्सेलरेशन प्लस ची घ्यावं लागेल, त्याच्यामुळे इथं प्लस ची घेतलंय. थोडक्यात एवढंच डिसाईड करायचं आहे की आपण वर निघालोय की खाली निघालोय. वर जात असेल तर जी मायनस घ्यायचं, आणि खाली जात असेल तर जी प्लस घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपण व्हेलॉसिटी ऍट एनी पोझिशन काढलेला आहे. इफ व्हेलॉसिटी ऍट टॉप पोझिशन इज अंडर रूट NRG, म्हणजे हा फॉर्म्युला कधी येणार, जर टॉप मोस्ट पोझिशनला व्हेलॉसिटी अंडर रूट NRG असेल तरच. ओके,
आता टेन्शन ऍट एनी पोझिशन, ऍट एनी पोझिशन थीटा. ओके, टेन्शन ऍट एनी पोझिशन थीटाचं थोडंसं आता कॅल्क्युलेशन करूया. ओके, tension at any position theta. Suppose body is at an angle theta from the bottom position. आता इथं असताना फोर्सेस कसे ऍक्ट होणार आहेत? mg will be in downward direction. Centrifugal force will be away from center of the circle, that is m phi square by r, and t is the tension which is along the string. आता टेन्शन कशामुळे क्रिएट होणार आहे? mv स्क्वेअर बाय आर या सेंट्रिफ्युगल फोर्स मुळे क्रिएट होणार, प्लस mg चा इकडचा कंपोनंट, mg चा t च्या अपोजिट डायरेक्शन असणारा कंपोनंट, तो किती येणार आहे? mg cos थीटा येणार आहे. सो टोटल टेन्शन t ऍट एन अँगल थीटा, ओके, फ्रॉम द बॉटम पोझिशन. बॉटम पोझिशन पासून थीटा अँगलला टेन्शन किती असणार आहे? दॅट इज mv स्क्वेअर बाय आर तर येणारच आहे, प्लस काय येणार आहे? mg cos थीटा येणार आहे, प्लस mg cos थीटा, बरोबर आहे ना? तर mv स्क्वेअर बाय आर प्लस mg चा टेन्शनच्या अपोजिट डायरेक्शन असणारा फक्त कंपाऊंड घ्यायला पाहिजे, दॅट इज mg cos थीटा. ओके, आता वन्स अगेन हायेस्ट पोझिशनचं स्पीड काय असेल? अंडर रूट nrg असेल. तर थीटा अँगलला टेन्शन किती क्रिएट होणार आहे? सो टी थीटा काढण्यासाठी फी थीटा आपल्याला यूज करावा लागेल. फी थीटा इथंच आपण फाइंड आउट केलेला आहे, तो फॉर्म्युला फक्त प्लेस करूया. आता स्क्वेअर केल्यावर इथं स्क्वेअर रूट निघून जाणार आणि आर न डिवाइड केल्यावर आर आर कॅन्सल होणार. सो डायरेक्टली मी m इन ब्रॅकेट, ओके, आर कॅन्सल करून लिहितो, स्क्वेअर रूट आणि आर कॅन्सल करून लिहितो, ng प्लस 2g इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस थीटा, ओके, प्लस mg cos थीटा. ओके, सो टेन्शन ऍट एन अँगल थीटा इज इक्वल टू m न थोडंसं आतमध्ये मल्टिप्लाय करूया, म्हणजे आणखी थोडंसं सिम्प्लिफाय होईल, किंवा mg कॉमन काढूया, सगळं mg कॉमन काढूया. mg जर कॉमन काढलं पूर्ण सगळ्या टर्म मधून mg, तर m कॉमन आहे, ब्रॅकेट मध्ये इथं काय राहणार? n राहणार, प्लस इथं 2 राहणार, इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस थीटा, ओके, आणि प्लस आता हे mg cos थीटा मधलं mg बाहेर आल्यामुळे काय होणार आहे? cos थीटा फक्त राहणार आहे. ओके, सो t थीटा इज इक्वल टू mg इन ब्रॅकेट n प्लस 2 प्लस 2 cos थीटा, ओके, 2 या टर्म न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं, 2 प्लस 2 cos थीटा प्लस cos थीटा. ओके, सो टेन्शन ऍट एन अँगल थीटा इज इक्वल टू mg in bracket n plus 2 plus 3 cos theta. Okay, so this is the tension at an angle theta, n plus 2 plus 3 cos theta. म्हणजे हा फॉर्म्युला वन्स अगेन कधी येणार आहे? टॉपमोस्ट स्पीड, टॉपमोस्ट पोझिशनचं जर स्पीड अंडर रूट येणार जे असेल तरच, mg n ब्रॅकेट n plus 2 plus 3 cos theta. मग याच्यावरून बॉटम पोझिशनचं टेन्शन, मिडल पोझिशनचं टेन्शन आणि टॉपमोस्ट पोझिशनचं टेन्शन फाइंड आउट करूया. सपोज दिस इज पोझिशन ए, दिस इज पोझिशन बी अँड दिस इज पोझिशन सी. सो देअरफॉर टेन्शन ऍट पोझिशन ए जर फाइंड आउट करायचं झालं, टेन्शन ऍट पोझिशन ए, तर टेन्शन ऍट पोझिशन ए फाइंड आउट करण्यासाठी टेन्शन ऍट पोझिशन ए, ए पोझिशनला थीटा किती येणार बघा? थीटा इज इक्वल टू 180 डिग्री येणार, 180 डिग्री. कारण अँगल आपण काय करतोय? बॉटम पोझिशन पासून मेजर करतोय. ए पोझिशनला थीटा किती येणार आहे? 180 डिग्री येणार आहे. सो टी थीटा इज इक्वल टू काय येणार आहे? mg इन ब्रॅकेट n प्लस 2 प्लस 3 कॉस ऑफ 180.
कॉस ऑफ 180 म्हणजे किती येणार आहे? -1 येणार. सो टेन्शन ऍट पोझिशन थीटा इज इक्वल टू mg इन ब्रॅकेट n -1 होणार. mg इन ब्रॅकेट n -1. ओके, mg इन ब्रॅकेट n -1. दिस इज द टेन्शन ऍट द टॉपमोस्ट पोझिशन येणार आहे, किंवा टेन्शन ऍट पोझिशन ए. आता टॉपमोस्ट पोझिशनला टेन्शन काय असतं? मिनिमम असतं. टेन्शन ऍट पोझिशन ए और इट इज द मिनिमम टेन्शन, mg इन ब्रॅकेट n -1 येणार. त्याच्यानंतर टेन्शन ऍट मिडवे. मिडवे पोझिशन म्हणजे काय? दॅट इज पोझिशन सी पोझिशनचं टेन्शन आता फाइंड आउट करायचं. ओके, आता सी पोझिशनचं टेन्शन फाइंड आउट करण्यासाठी तर थीटा किती घ्यावा लागणार बघा, 90 डिग्री घ्यावा लागणार. कारण बॉटम पोझिशन पासून आपण थीटा मेजर करणार, सी पोझिशनला अँगल येणार आहे 90 डिग्री. सो देअरफॉर टेन्शन ऍट पोझिशन सी इज इक्वल टू mg इन ब्रॅकेट n +2 ऍज इट इज, प्लस काय होणार आहे? 0 होणार. कारण cos 90 ची व्हॅल्यू किती असते? cos 90 इज इक्वल टू 0. 0 × 3 इज इक्वल टू 0. सो टेन्शन ऍट पोझिशन सी येणार आहे mg इन ब्रॅकेट n +2 येणार. दिस इज द टेन्शन ऍट द मिडवे पोझिशन. आणि टेन्शन ऍट द बॉटम पोझिशन. टेन्शन ऍट बॉटम पोझिशन. टेन्शन ऍट बॉटम पोझिशन, दॅट इज पोझिशन बी पोझिशनचं टेन्शन. तर इथं थीटा आपल्याला किती घ्यावा लागणार आहे? 0 डिग्री. थीटा 0 घेतला तर बघा टेन्शन ऍट बॉटम पोझिशन दॅट इज इक्वल टू mg इन ब्रॅकेट. आता बॉटम पोझिशनला टेन्शन सगळ्यात जास्त असतं, म्हणजे स्ट्रिंग जी आहे ती तुटण्याची शक्यता कुठं असते? बॉटम पोझिशनला असते. सो Tmax इज इक्वल टू mg इन ब्रॅकेट n +2 ऍज इट इज प्लस 3 cos ऑफ 0 म्हणजे काय येणार आहे? 1 येणार. सो देअरफॉर mg इन ब्रॅकेट n प्लस किती येणार आहे? 5. सो दिस इज द टेन्शन दॅट इज मॅक्सिमम टेन्शन. सो वन्स अगेन इथं रेशो ऑफ मॅक्सिमम टेन्शन टू मिनिमम टेन्शन जर काढला, रेशो ऑफ मॅक्सिमम टेन्शन टू मिनिमम टेन्शन. ओके, तर बघा रेशो ऑफ मॅक्सिमम टू मिनिमम टेन्शन. रेशो ऑफ मॅक्सिमम टू मिनिमम टेन्शन. सो Tmax आहे mg इन ब्रॅकेट n +5 आणि T मिनिमम आहे mg इन ब्रॅकेट n -5. तर n +5 डिवायडेड बाय n -1. सो दिस इज द रेशो ऑफ मॅक्सिमम टेन्शन टू मिनिमम टेन्शन इन द स्ट्रिंग. ओके, पुन्हा एकदा हा फॉर्म्युला कधी येणार? टॉपमोस्ट पोझिशनचं जर स्पीड किती असेल? √nrg असेल तर, √nrg. ठीक आहे, तर या पद्धतीनं टेन्शनचा पार्ट येतो. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट, टेन्शन ऍट टॉप पोझिशन आणि टेन्शन ऍट बॉटम पोझिशन यांचा डिफरन्स किती येणार आहे? ओके, डिफरन्स ऑफ टेन्शन्स ऍट बॉटम अँड टॉप पोझिशन. डिफरन्स ऑफ टेन्शन्स ऍट बॉटम अँड टॉप पोझिशन. बॉटम पोझिशन आणि टॉप पोझिशन यांच्या टेन्शन मधला डिफरन्स किती येणार बघा. तर काय करणार? Tmax मायनस T मिनिमम करणार. सो Tmax म्हणजे mg इन ब्रॅकेट n +5 मायनस T मिनिमम म्हणजे mg इन ब्रॅकेट n -1. ओके, n म्हणजे काय आहे? व्हेलॉसिटी किती टाइम्स rg आहे ऍट टॉप पोझिशन. त्याच्यावर क्वेश्चन कसा असतोय ते तुम्हाला सांगतो. बघा, mg जर कॉमन काढलं तर n +5 मायनस n +1 येणार आहे, बरोबर आहे ना? mg कॉमन काढलं तर n +5 मायनस काय होणार आहे? मायनस n -1 ला मायनस साइन अप्लाय केलं तर मायनस n आणि मायनस मायनस काय होणार आहे? +1 होणार. आणि त्याच्यामुळे काय होणार बघा,
सो टी मॅक्स मायनस टी मिनिमम, मॅक्सिमम टेन्शन टू मिनिमम टेन्शन, हा जो डिफरन्स येणार आहे तो किती येणार आहे, n+5 मायनस n+1, म्हणजे n मायनस n कॅन्सल होणार, 5+1 म्हणजे 6. सो काय येणार आहे 6 mg, याचं आन्सर येणार आहे. तर मॅक्सिमम टेन्शन टू मिनिमम टेन्शन जे आहे ते 6 mg येतं, किंवा डिफरन्स ऑफ टेन्शन ऍट बॉटम अँड टॉप पोझिशन किती असतं, नेहमी 6 mg असतं. आता याच्यावर क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, सपोज तुम्हाला असं सांगितलं की टॉपमोस्ट पोझिशनचं स्पीड आहे √3rg, असं असतं. टॉपमोस्ट पोझिशनचं स्पीड किती आहे √3rg आहे, तर बॉटम मोस्ट पोझिशनचं स्पीड किती, मिडल पोझिशनचं स्पीड किती, टॉप मोस्ट पोझिशनचं टेन्शन किती, बॉटम मोस्ट पोझिशनचं टेन्शन किती, असे क्वेश्चन असतात. म्हणजे इथे n म्हणजे काय येणार आहे 3 येणार आहे, लक्षात घ्या, n = 3. आता मॅक्सिमम टू मिनिमम टेन्शनचा रेशो विचारला, टी मॅक्स टू टी मिनिमम, हे थोडंसं तुम्हाला फॉर्म्युला पाठ करावं लागेल, n+5 / n-1. सो n ची व्हॅल्यू 3 आली ना, सो 3 प्लस काय होणार आहे 5 / 3 - 1 होणार, म्हणजे किती होणार आहे 8 / 2. सो टी मॅक्स टू टी मिनिमम हा रेशो किती येणार आहे, लक्षात घ्या 4 येणार आहे. असे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये. किंवा टॉपमोस्ट पोझिशनचं स्पीड √3rg आहे ना, तर बॉटम मोस्ट पोझिशनचं स्पीड किती येणार आहे, तर टॉपमोस्ट पोझिशनचं √nrg असेल तर व्हेलॉसिटी ऍट द बॉटम किती असते, किंवा स्पीड ऍट बॉटमचा फॉर्म्युला √n+4rg असते ना, त्याच्यासाठी ते आपण सगळे डेरिवेशन केलेली. ओके, √n+4rg असते. सो √n+4 म्हणजे 3+4 म्हणजे 7rg असणार आहे. म्हणजे टॉपमोस्ट पोझिशनला √3rg असेल तर बॉटम मोस्ट पोझिशनला असणार आहे √7rg. या पद्धतीने हे सोल्युशन करावं लागणार आहे. लक्षात येते का? ओके, तर आताच आपण बघितलं की मॅक्सिमम टेन्शन मायनस मिनिमम टेन्शन फीसीएम मध्ये स्पीड कितीही असू दे, स्पीड खूप म्हणजे खूप व्हेरी हाय असलं किंवा किती डिफरंट स्पीड असलं तरी मॅक्सिमम टेन्शन टू मिनिमम टेन्शनचा रेशो जो आहे तो किती असतो 6 mg असतो. हे पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे तर प्रूव्ह करायचं आहे. रेशो ऑफ मॅक्सिमम टेन्शन टू मिनिमम टेन्शन हा रेशो म्हणजे हा डिफरन्स जो आहे तो 6 mg येतो. मॅक्सिमम टू मिनिमम टेन्शनचा डिफरन्स, रेशो नव्हे सॉरी, डिफरन्स. ओके, तर त्यासाठी काय करूया, पुन्हा एकदा टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट पोझिशनचं काय करूया, टेन्शन फाइंड आउट करूया. ठीक आहे, सपोज दिस इज पोझिशन ए अँड दिस इज पोझिशन बी. सपोज ए पोझिशनचं स्पीड किती आहे v आहे आणि बी पोझिशनचं स्पीड किती आहे दॅट इज v आहे. ठीक आहे, आता ए पोझिशनला फोर्सेसची डायग्राम कशी येणार बघा. ए पोझिशनला काय होणार इथं, स्ट्रिंग इज लाईक दिस व्हर्टिकल अँड टेन्शन इज डाऊनवर्ड डायरेक्शन. त्याचबरोबर वेट mg देखील काय असणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शन असणार आहे, कारण वेट नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शनच असतं. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे दॅट इज अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल दॅट इज m(v²/r) दॅट इज अपवर्ड येणार आहे. आता mg मुळे काय होणार आहे टेन्शन कमी होणार आणि mv²/r काय करणार आहे टेन्शन प्रोड्यूस करायचं काम करणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळं ऍट टॉप पोझिशन टेन्शन किती क्रिएट होणार बघा, ऍट टॉप पोझिशन टेन्शन टॉप किंवा अप्पर मोस्ट एक्स्ट्रीम पोझिशन टेन्शन TA इज इक्वल टू काय होणार आहे mv²/r मायनस mg येणार आहे. mv²/r मायनस mg हे नेहमी लक्षात ठेवायचं. टॉपमोस्ट पोझिशनला सेंट्रिफ्युगल फोर्स अपवर्ड असणार आहे जो स्ट्रिंगला काय करणार आहे स्ट्रेच करणार आहे आणि याच्यामुळे टेन्शन क्रिएट होणार आहे. परंतु mg मुळे काय होणार आहे टेन्शन कमी व्हायचा प्रयत्न होणार आहे. mg विल ट्राय टू रिड्यूस द टेन्शन, म्हणजे नेट टेन्शन इन द स्ट्रिंग किती येणार आहे mv²/r मायनस mg. दिस इज द टेन्शन ऍट पोझिशन ए. फिर फी इज द व्हेलॉसिटी ऍट पोझिशन ए येणार आहे. त्याच्यानंतर बॉटम पोझिशन आपण जर कन्सिडर केली तर बॉटम पोझिशनला सेंट्रिफ्युगल फोर्स काय येणार आहे डाऊनवर्ड, बिकॉज इट इज अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल.
त्याच्यानंतर mg देखील काय येणार आहे, डाऊनवर्ड येणार आहे. आणि स्ट्रिंग मधलं टेन्शन टी फक्त काय येणार आहे, अपवर्ड येणार आहे. म्हणजे बॉटम पोझिशनला काय करतं, mg पण स्ट्रेच करतं आणि mv²/r हा फोर्स देखील काय करतोय, स्ट्रेच करतोय. आणि त्याच्यामुळे दोन्हीमुळे टेन्शन क्रिएट होणार आहे. ओके, सो ऍट बॉटम पोझिशन टेन्शन T इज इक्वल टू काय येणार आहे, TB इज इक्वल टू m pb²/r दॅट इज mv²/r प्लस mg होणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे आता, डिफरन्स ऑफ टेन्शन ऍट बॉटम अँड टॉप पोझिशन काढायचं आहे. डिफरन्स ऑफ टेन्शन ऍट बॉटम अँड टॉप पोझिशन. ओके, सो बॉटम पोझिशनला टेन्शन जास्त असतं आणि टॉप मोस्ट पोझिशनला काय असतं, कमी असतं. सो देअरफॉर डिफरन्स ऑफ टेन्शन इथे येणार difference of tensions. ओके, दॅट इज काय येणार आहे, TB मायनस TA येणार आहे. सो TB मायनस TA केल्यानंतर काय होणार बघा आता इथं, TB इज m pb²/r प्लस mg मायनस TA करायचं ना. सो मायनस m pA²/r आणि मायनस मायनस काय होणार आहे, प्लस mg होणार आहे, कारण संपूर्ण TA मायनस करणार. सो मायनस साइन मायनस TA केल्यावर काय होणार आहे, मायनस mv²/r होणार आणि मायनस मायनस काय होणार आहे, प्लस mg होणार आहे. सो डिफरन्स ऑफ टेन्शन दॅट इज TB मायनस TA इज इक्वल टू काय होणार आहे, m/r. फर्स्ट आणि थर्ड टर्म मधलं m/r कॉमन काढतो, म्हणजे इथं राहील pb² मायनस pA². ओके, प्लस mg म्हणजे किती होणार आहे, 2mg होणार आहे. ओके, सो फर्स्ट आणि थर्ड टर्म मधलं m/r कॉमन काढलंय, त्याच्यामुळे pb² मायनस pA² राहणार प्लस 2mg राहणार आहे. आता pb² मायनस pA² ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया बाय थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन. सो बाय थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन काय होणार बघा, v² इज इक्वल टू u² प्लस 2as. सपोज आपण टॉप पोझिशन पासून बॉटम पोझिशनला जातोय. B ही फायनल वेलॉसिटी आहे, A ही इनिशियल वेलॉसिटी आहे. सो pb² इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी pA² प्लस 2. जी प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं, तर A कडून B ला निघालोय आपण, म्हणजे खाली येतोय आणि खाली येताना G प्लस घ्यायचं म्हणून सांगितलंय. आणि S म्हणजे A आणि B मधली व्हर्टिकल हाईट म्हणजे किती येणार आहे, दॅट इज 2 टाइम्स रेडियस, डायमीटर एवढी. आणि त्याच्यामुळे pb² मायनस pA² किती येणार आहे, pb² मायनस pA², pA ला LHS ला आणलं तर pb² मायनस pA² इज इक्वल टू 4rg येणार आहे, 4rg. आणि ती व्हॅल्यू इथं प्लेस करूया. त्याच्यामुळं टेन्शन ऍट पोझिशन B मायनस टेन्शन ऍट पोझिशन A इज इक्वल टू काय होणार आहे, m/r ऍज इट इज इन ब्रॅकेट pb² मायनस pA² म्हणजे किती आहे, 4rg आहे, प्लस 2mg. नाउ हियर r and r get cancel and therefore TB minus TA. TB minus TA किती येणार आहे, 4mg प्लस 2mg that is equal to 6mg. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, व्हीसीएम मध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कितीही जरी असलं, ओके, कितीही जास्त असू दे कितीही कमी असू दे, तरी देखील टॉप आणि बॉटम पोझिशनच्या टेन्शन मधला डिफरन्स हा नेहमी 6mg एवढाच राहतो, तो कधीही चेंज होत नाही. ओके, तर इथं ते सेंटेन्स लिहा, दिस डिफरन्स ऑफ टेन्शन्स, कारण इथं कुठेही व्हीची टर्म येत नाही, इज इंडिपेंडेंट ऑफ वेलॉसिटी. इंडिपेंडेंट ऑफ काय येणार आहे, वेलॉसिटी येणार आहे.
दिस डिफरन्स ऑफ टेन्शन्स इज इंडिपेंडेंट ऑफ काय असतं, व्हेलॉसिटी असतं. इथे क्वेश्चन आहे, टॉप पोझिशनला टेन्शन निगेटिव्ह असतं का? टेन्शन निगेटिव्ह असूच शकत नाही. टेन्शन हे पॉझिटिव्हच असायला पाहिजे. ओके, टेन्शन जर निगेटिव्ह असलं तर काय होणार, स्ट्रिंग स्लॅक होणार, स्लॅक. ओके, टाईट राहणार नाही. टेन्शन पॉझिटिव्ह असेल तरच काय होणार आहे, स्ट्रिंग जी आहे ती स्ट्रेट राहणार आहे. म्हणजे इथं डायरेक्शन नुसार निगेटिव्ह असं कन्सिडर करू नका. टेन्शन इज डाऊनवर्ड असं फक्त म्हणू शकतोय. टेन्शन इज डाऊनवर्ड, ते निगेटिव्ह नाही म्हणायचं. इट इज पॉझिटिव्ह. टेन्शन इज ऑलवेज पॉझिटिव्ह, इट इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. नाहीतर टेन्शन डाऊनवर्ड म्हणून मायनस मध्ये वगैरे असं काही लिहायचं नाही. ते फक्त डायरेक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी आपण वापरतोय. बर, आता म्हणजे थोडक्यात व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये बेसिक पार्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायचा आहे, तुम्हाला कुठल्याही पोझिशनची व्हेलॉसिटी आणि कुठल्याही पोझिशनचं टेन्शन तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. हे या सगळ्यामधून आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, आणि बेसिक एवढंच लक्षात ठेवा की टेन्शन ऍट एनी पोझिशन काढायचं झालं तर तुम्हाला त्या ठिकाणची फोर्सची डायग्राम काढता आली पाहिजे. ओके, फोर्सेसची डायग्राम. आणि व्हेलॉसिटी ऍट एनी पोझिशन काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, फक्त थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. काय काय सांगितलं लक्षात आलं? फीसीएम मध्ये बेसिकली तुम्हाला व्हेलॉसिटी ऍट एनी पोझिशन आणि टेन्शन ऍट एनी पोझिशन काढता आलं पाहिजे. ओके, व्हेलॉसिटी ऍट एनी पोझिशन काढण्यासाठी एकच मेथड वापरायची आणि ती म्हणजे कुठली, थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन. म्हणजे एका पोझिशनची व्हेलॉसिटी दिली, दुसऱ्या पोझिशनची व्हेलॉसिटी काढायची असेल तर यूज थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन ओनली. ओके, आणि थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन काय आहे, दॅट इज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आणि एच्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलंय एक तर प्लस जी वापरायचं किंवा मायनस जी वापरायचं. एवढंच बेसिक पार्ट लक्षात ठेवा, तुम्हाला अजिबात व्हीसीएम डिफिकल्ट जाणार नाही. एच्या ठिकाणी एकतर प्लस जी वापरायचं किंवा मायनस जी वापरायचं. प्लस जी कधी वापरायचं, बॉडी वरून खाली येत असेल तर, आणि मायनस जी कधी वापरायचं, बॉडी खालून वर जात असेल तर. आणि यसच्या ठिकाणी काय वापरायचं आहे, तुम्हाला हाईट वापरायची आहे. तर 2 पॉईंट मधली हाईट. यस म्हणजे हाईट बिटवीन, व्हर्टिकल हाईट बिटवीन 2 पॉइंट्स. जास्त विचार करायचा नाही, ते आता तिरकं निघालंय किंवा आर्क न निघालंय मग डिस्टन्स किती घ्यायचं किंवा डिस्प्लेसमेंट किती घ्यायचं, हा नाही विचार करायचा. इथे काय करायचं आहे, त्या 2 पॉइंट मधली व्हर्टिकल हाईट घ्यायची आहे. यस म्हणजे ठीक आहे. आणि काही वेळेला एच जे आहे ते आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा हा फॉर्म्युला देखील यूज करावा लागतो. हा फॉर्म्युला देखील पाठ करावा लागेल. एच इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. ठीक आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे थिटा हा काय असतो, अँगल फ्रॉम बॉटम पोझिशन असतो. लक्षात घ्या, थिटा इज द अँगल मोस्टली फ्रॉम द बॉटम पोझिशन. या पद्धतीनं कुठल्याही पोझिशनची व्हेलॉसिटी दिलेली असेल आणि इतर कुठल्याही पोझिशनची व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची असेल तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. आणि एकदा व्हेलॉसिटी मिळाली की मग तुम्ही कुठल्याही पोझिशनचं टेन्शन काढू शकताय. आणि टेन्शन, कुठल्याही पोझिशनचं टेन्शन काढण्यासाठी ही डायग्राम फक्त लक्षात ठेवा. ही डायग्राम तुम्हाला लक्षात आली पाहिजे. म्हणजे डिफरंट पोझिशनला टेन्शन कसं येणार जरा बघा, पुन्हा एकदा सांगतोय. हे बघा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी mg आणि mv स्क्वेअर बाय आर कसा आहे ते तुम्हाला फक्त डिसाइड करावं लागणार. बघा, बॉटम पोझिशनला mg डाऊनवर्ड आणि mv स्क्वेअर बाय आर देखील काय असणार आहे, डाऊनवर्ड असणार आहे. आणि टेन्शन टी फक्त काय असणार आहे इथं, अलॉंग द स्ट्रिंग दॅट इज अपवर्ड. म्हणजे या बॉटम पोझिशनला काय होणार आहे, टेन्शन इज इक्वल टू mg प्लस mv स्क्वेअर बाय आर. हे लक्षात ठेवायचं व्यवस्थित. ठीक आहे. त्याच्यानंतर टॉपमोस्ट पोझिशनला गेलो तर mg डाऊनवर्ड येणार, mv स्क्वेअर बाय आर काय येणार आहे, अपवर्ड येणार आहे. आणि टेन्शन काय येणार आहे, टी देखील डाऊनवर्ड येणार आहे. म्हणजे टेन्शन टी इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय आर मायनस mg येणार आहे. टेन्शन टी इज इक्वल टू काय येणार, mv स्क्वेअर बाय आर मायनस mg. म्हणजे इथं mv स्क्वेअर बाय आर प्लस mg येतं, तर इथं mv स्क्वेअर बाय आर मायनस mg. आणि मिडल पोझिशन जर असेल, मिडल पोझिशन, तर बघा टेन्शन विल बी टुवर्ड्स दी सो अलॉंग दी स्ट्रिंग असणार आहे, टुवर्ड्स द सेंटर. सेंट्रिफ्युगल फोर्सेस अवे फ्रॉम सेंटर. आणि mg नेहमीप्रमाणे डाऊनवर्डच असतं नेहमी. म्हणजे इथं टेन्शन काय येणार आहे, जस्ट mv स्क्वेअर बाय आर येणार आहे. म्हणजे टेन्शन काढण्यासाठी टेन्शनच्या अपोजिट डायरेक्शन असणारा फोर्स फक्त बघायचा आहे. म्हणजे मिडल पोझिशनला इथं mg टेन्शनसाठी ऍक्टच होत नाही. आणि इतर कुठलाही अँगल थिटा दिलेला असेल
इंटरमिजिएट पोझिशन, तर तिथं म्हणजे टेन्शन मध्ये mv स्क्वेअर बाय आर हा टर्म येणारच आहे. mv स्क्वेअर बाय आर मुळे टेन्शन क्रिएट होणार प्लस mg मुळे किती क्रिएट होणार ते तुम्हाला डिसाइड करता आलं पाहिजे. आता इथे mg काय असणार आहे, डाऊनवर्ड असणार, इकडे टेन्शन असणार आहे. सो टेन्शनच्या अपोजिट डायरेक्शन mg चा कंपाऊंड किती येणार आहे, दॅट इज mg cos थीटा येणार आहे. म्हणजे ऍट एनी इंटरमिजिएट पोझिशन टेन्शन किती येणार आहे, mv स्क्वेअर बाय आर प्लस mg cos थीटा येणार आहे. लक्षात आलं? हा बेसिक पार्ट व्यवस्थित जरा लक्षात ठेवा. बॉटम पोझिशनला mv स्क्वेअर बाय आर प्लस mg, लक्षात आलं? मिडल पोझिशनला फक्त mv स्क्वेअर बाय आर, टॉप मोस्ट पोझिशनला mv स्क्वेअर बाय आर मायनस mg येणार आहे, आणि एनी इंटरमिजिएट पोझिशनला mv स्क्वेअर बाय आर प्लस mg cos थीटा. तर थीटा इज द अँगल फ्रॉम द बॉटम पोझिशन. सो टेन्शनचे हे 4 फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवले तर तुम्हाला कुठल्याही पोझिशनचं टेन्शन काढता येईल. म्हणजे बेसिकली फीसीएम मध्ये तुम्हाला व्हेलॉसिटी आणि टेन्शन जर कॅल्क्युलेट करता आलं तर फीसीएमचे सगळे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतात. ओके, प्रत्येक पोझिशनचं व्हेलॉसिटी, प्रत्येक पोझिशनचं टेन्शन कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतोय, व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची म्हणजे फक्त थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन यूज करायचं आहे, आणि टेन्शन कॅल्क्युलेट करायचं म्हणजे ही डायग्राम लक्षात ठेवायची आणि या डायग्राम नुसार थिंक करायचं. ओके,